सर्वसामान्यांच्या तक्रारींचा तातडीनं निपटारा व्हावा आणि प्रशासनाने सेवाभाव दृष्टिकोनातून काम करावं असे निर्देश केंद्रीय आयुष्य, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रताप जाधव यांनी दिलेत। बुलढाणा जिल्ह्यातील 7ही विधानसभा मतदारसंघासाठी आयोजित जनता दरबार उपक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मभूमी सिंदखेड राजा येथून झाली। तब्बल 9 तास चाललेल्या या जनता दरबारात सुमारे 300 तक्रारींवर सुनावणी घेऊन अनेक प्रकारांचा ऑन द स्पॉट निपटारा करण्यात आला। सिंदखेड राजा येथील मातोश्री मंगल कार्यालयात आयोजित जनता दरबाराची सुरुवात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलनाने केली। सकाळी 11 वाजता सुरू झालेला हा जनता दरबार रात्री 8 वाजेपर्यंत अखंड सुरू होता। यावेळी उपजिल्हाधिकारी सुरेश कवळे, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, उपविभागीय पोलीस अधिकारी ठोसरे, तहसीलदार अजित दिवटे, तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते। जनता दरबारात शेतरस्ते, घरकुल, पाणीपुरवठा, महसूल, पोलीस, महिला व बालविकास, महावितरण, मनरेगा आणि कृषी विभागाशी संबंधित सुमारे 300 तक्रारी प्राप्त झाल्या। प्रत्येक तक्रारदाराचं म्हणणं ऐकून संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा करत अनेक प्रकरणांचा तत्काळ निपटारा करण्यात आला।